हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. मित्रांनो, हा आपला न्यूमरिकल डोसचा नवीन एपिसोड आहे, एपिसोड 5.1. आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत सर्वेइंगचे 10 न्यूमरिकल्स. आपण न्यूमरिकल्सची संख्या वाढवलेली आहे. आधी आपण 5च न्यूमरिकल्स बघत होतो. नाव वी आर ऑन टू 10 न्यूमरिकल्स. सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम. बघा, फर्स्ट न्यूमरिकल जो आहे आपला, दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल. द डिस्टन्स डिटरमाइंड युजिंग पेपर स्केल फ्रॉम प्लान plotted to scale of 1:4000 is 750. Okay, later it was found that the scale used in determination process was 1:2000. then the true distance will be. आता बघा, हा सोपा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की डिस्टन्स डिटरमाइंड युजिंग द पेपर स्केल फ्रॉम प्लान प्लॉटेड टू स्केल ऑफ 1:4000. आता 1:4000 या स्केलला तुम्ही सिंपली काय केलं, डिटरमाइन केलं डिस्टन्स, तर ते 750 मीटर आलं. लेटर त्यांना हे समजलं की द स्केल यूज इन डिटर्मिनेशन प्रोसेस वॉज 1:2000. ऍक्च्युअली ती यूज झाली काय 1:2000. तो व्हॉट इज द ट्रू डिस्टन्स? ट्रू डिस्टन्स त्याचं काय असणार आहे? थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा आहे, एक स्केल जी ही पाहिजे होती त्याच्या बदले ती स्केल ही यूज झालेली आहे. तर आपण अशा केसमध्ये सिंपल काय करतो, इनकरेक्ट इक्वल टू करेक्ट असं इक्वेट करतो. हा तुम्ही रूल लक्षातच ठेवा सर्विंग मध्ये. करेक्ट इक्वल टू इनकरेक्ट हे सिंपली काय करायचे, आपण इक्वेट करायचे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इनकरेक्ट वाटतात त्यांचा गुणाकार इकडे लिहायचा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करेक्ट वाटतात त्यांचा गुणाकार इकडे लिहायचा. सो या ठिकाणी यांच्या म्हणण्यानुसार जे डिस्टन्स आहे ते इनकरेक्ट डिस्टन्स मोजलं गेलंय. कोणतं? 750. का? कारण ही इनकरेक्ट स्केल तिथे यूज झाली. सो डिटर्मिनेशनच्या प्रोसेस मधली इनकरेक्ट स्केल ही जी आहे ती आहे 1/2000 आणि इनकरेक्ट ची जी डिस्टन्स आहे ते झालं तुमचं 750. सो करेक्ट डिस्टन्स जे ते भेटेल डी करेक्ट मल्टिप्लाय बाय द करेक्ट स्केल, द पेपर स्केल प्लान प्लॉटेड स्केल ऑफ 1:4000 जी करेक्ट आहे तुमची. ओके, सो बेसिकली इथे हा 2001 2002 होऊन जाईल आणि मग डीसी इज इक्वल टू होऊन जाईल 1500 मीटर. सो दिस इज द करेक्ट वन. म्हणजे इथे त्यांनी एवढंच सांगितलंय तुम्हाला. न्यूमरिकल अशा प्रकारचं आहे, समजून घ्या की नेमकं काय विचारलंय. काहींना न्यूमरिकलच कळलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की इथे यांनी हे विचारलंय की तुमच्याकडे एक प्लॅन आहे. ओके, आणि तो जो प्लॅन आहे तो प्लॉट केला गेला आहे 1:4000 च्या स्केलला. ओके, म्हणजे त्याची करेक्ट स्केल काय आहे 1:4000. पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही फाइंड करत होते त्यावेळेस तुमच्याकडून एरर झाला आणि फाइंड करताना जी स्केल तुमच्याकडून अज्युम होऊन गेली ती स्केल अज्युम होऊन गेली की ती 1:2000. म्हणजे तुम्ही 1:4000 ही करेक्ट स्केल न वापरता 1:2000 ही इनकरेक्ट स्केल वापरली. मग ऑब्वियस आहे की हे जे 750 डिस्टन्स आहे हे 1:4000 ने नाही तर 1:2000 ने फाइंड झालं, म्हणून त्याला तुम्ही इनकरेक्ट डिस्टन्स म्हटले. ओके, सो बेसिकली जर आपण सॉल्व केलं तर या प्रकारे 1500 याचं आन्सर येतं. मेजर्ड डिस्टन्स हे आहे बरोबर, रॉंग स्केल ही आहे. सो बेसिकली हे दोघं काय होऊन गेले, मग इनकरेक्ट होऊन गेले. दिस इज इनकरेक्ट. पण करेक्ट काय होतं, दिस वॉज द करेक्ट वन आणि करेक्ट डिस्टन्स मग भेटून जाईल. सो या दोघांचा गुणाकार इक्वेट टू या दोघांचा गुणाकार असं आहे. ओके, चलो आता लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन 1/2500 मीन्स. आता हे जे म्हणताय आर एफ, तर आर एफ वर हा क्वेश्चन आहे. आता जर सपोज स्केलचा तुम्ही विचार केला तर व्हॉट इज स्केल? Scale is 1 centimeter on ground as to some centimeter, say 100 meter on ground. 1 centimeter पेपर वर, 100 मीटर ग्राउंड वर. ओके, सो इथे जर तुम्ही याला आणि याला सेम युनिट मध्ये आणलं तर तुम्हाला आर एफ भेटतो. सेम युनिट कसं आणणार? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो 0000 as to 1 सेंटीमीटर इतके सेंटीमीटर. सो 1/10,000
ही काय होऊन गेली तुमचे, ही होऊन गेली RF. बस मग इथे तुम्हाला स्केल दिलेले आहेत आणि याच्यापैकी कोणती या रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनला डिनोट करते असं विचारलंय. सो स्टार्ट करायचं सिम्पली सॉल्व्ह करणं. हे काय 1 सेंटीमीटर 0.25, मग या 1 मीटरच्या जागी काय लिहावं लागेल 100 सेंटीमीटर, तेव्हा हे सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल. सो 100 जर लिहिलं तर 1:1 काय आहे 1 बाय काय 25 आहे फक्त. सो हे उत्तर नाही, आपल्याला विचारलं काय 1/2500. इथे काय झालं एक पॉईंट सरकला, तो हे पण नाही येणार कारण हे काय होऊन जाईल 1/250 होऊन जाईल, एकच पॉईंट कमी ना इथे याच्या तुलनेत. इथे काय अजून एक पॉईंट कमी आहे, सो हे 1/2500. ओके, आणि हे जे होतं हे 1/25000 असं येतं. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, हाच तुमचा आन्सर येईल. कस काय बघा, 1 सेंटीमीटर डिवाइड बाय 25 मीटर. 25 मीटर म्हणजे 25 × 100 सेंटीमीटर, कॅन्सल, उरला 1/2500. ओके, सो एक एक चेक केलं असतं तरी चाललं असतं, पण इथे आपण लॉजिकने बघितलं. चलो नेक्स्ट, हे तुमचा आन्सर. नेक्स्ट, what will be the RL of point B? RL of point B if distance between point A to point B. आता याचा अर्थ इथे दोन पॉइंट आहेत, एक पॉइंट A दुसरा पॉइंट B. ओके, पण आता हे जे पॉइंट आहेत दोघं, या दोघांमध्ये डिस्टन्स जे ते डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 260 मीटर. दोघांमध्ये 260 मीटर इतकं अंतर आहे. अँड ग्रॅडियंट फ्रॉम A to B, A to B असा काहीतरी एक ग्रॅडियंट आहे म्हणजे स्लोप आहे, जो की किती आहे 1/30 आहे. 1/30 1/130. ओके, हा असा तुमचा तयार होऊन जाईल लाईक दिस. आता RL ऑफ पॉइंट A किती आहे 103.3. पॉइंट A टू पॉइंट B इज 260 आणि A टू B हे 130 आहे. तर RL ऑफ पॉइंट A किती आहे, RL ऑफ पॉइंट A is 103.3. So RL of point is 103.300. ओके, 103. आता ऍक्च्युली ही जी RL आहे ग्रॅडियंट फ्रॉम A टू B, हे इथली RL दिली, तुम्ही काय करणार हे मायनस करणार. आता याचा काय अर्थ होतो, याचा अर्थ होतो की 130 मीटर गेल्यावर 1 मीटर ड्रॉप होईल, फर्दर 130 गेल्यावर परत 1 मीटर ड्रॉप होईल. म्हणजे याचा अर्थ 130 अधिक 130 टोटल 260 गेला की किती मीटरचा ड्रॉप होतो, 2 मीटरचा ड्रॉप होतो. मग हे 260 गेल्यावर हे किती अंतर होऊन जाईल, 2 मीटर अंतर होऊन जाईल. ओके, सो बेसिकली 103.300 याच्यातून तुम्हाला 2 मीटर ड्रॉप केला तर उत्तर येतं 101.300. ओके, असं त्याचं आन्सर येतं. हा MPSC ला पण आलेला आहे प्रश्न. म्हणजे त्यांनी सरळ 2 पॉइंट दिले, दोघांमधलं डिस्टन्स देऊन दिलेलं आहे आणि दोघांमध्ये जमिनीचा ग्रॅडियंट देऊन दिलाय. आता हा तुमचा उतार आहे, इथे तुमचा अपग्रेड पण असू शकतो, काहीही असू शकतं, इट डझंट मॅटर. आता यांनी जे सॉल्व्ह केलंय ते सॉल्व्ह केलंय यांनी B ची RL घेऊन, म्हणजे थोडक्यात त्यांनी D उत्तर दिलंय. आता हे जे उत्तर आहे आपलं, हे आन्सर आपलं काय आलं 101.300. केव्हा, कारण त्यांनी ही A टू B चा जो ग्रॅडियंट आहे तो 1/130 सांगितला. RL ऑफ पॉइंट B जर विचारली तर त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे RL ऑफ पॉइंट B. ओके, ओके, RL ऑफ पॉइंट B ही 101.300 आहे. तर 2 मीटर ऍड करून तुम्हाला 103.300 मिळू शकतो. ठीक आहे, पण आता बघा यांनी सांगितलं काय, म्हणजे यांनी जे सोल्युशन तिथे दिलं होतं, कारण ही एरर एक्झाम मध्ये झालेली एरर आहे, ती तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी. बघा हे असं आहे, दिस इज पॉइंट A आणि इथे कुठेतरी पॉइंट B आहे. आता हा पॉइंट B खाली आहे, तर हा पॉइंट B खाली आहे. ओके, पॉइंट B खाली आहे. ठीक आहे, आता बघा पॉइंट B जर खाली असेल, हे डिस्टन्स किती दिलंय 260 मीटर दिलंय. आता हा जो ग्रॅडियंट आहे हा किती दिलाय 1/130 दिलाय. ओके, आता आपल्याला काढायचंय हे एक्स डिस्टन्स किंवा हे वाय डिस्टन्स. ओके, हे डिस्टन्स काढायचंय वाय डिस्टन्स. आणि बी चा त्यांनी RL दिली काय, बी पॉइंटची RL 103.300. याच्यामध्ये हा वाय ऍड केला तर ही ARL भेटून जाईल.
मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? अगोदर तर तुम्हाला हे वाय डिस्टन्स काढावं लागेल. ते कसं काढणार? 130 च्या समोर 260 तर एकाच्या समोर वाय. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती मीटर? 2 मीटर. वाय इज इक्वल टू 2 मीटर. आता हा जो 2 मीटर आहे हा फक्त याच्यात काय करायचा आहे? ऍड करायचा आहे. मग 2 मीटर ऍड केला तर काय होणार? तो 105.300. सो द आन्सर इज 105.300. सो काही पण तुमचा प्रॉब्लेम असला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मुद्दा इतकाच आहे फक्त की त्यांनी इथे जो बी दिलाय ना पॉइंट, तो बीच्या जागी तिथे ए लिहिलेला होता. सो ही अशी मिस्टेक होऊ शकते. जे एक्झाम मध्ये दिलंय त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चलो नेक्स्ट. परपेंडिक्युलर ऑफसेट कॅन बी सेट बाय राईट अँगल इन द रेशिओ. आता हा तसा न्यूमरिकल तर नाही, थेरीच आहे. बघा सपोज ही एक लाईन आहे आणि याला ऑफसेट मार्क करणं म्हणजेच या प्रकारे परपेंडिक्युलर मार्क करणं. ओके, आता हा परपेंडिक्युलर जर मार्क केला तर दिस इज नोन ॲज अन ऑफसेट. आता हा जो ऑफसेट तुम्ही घेतायत त्याच्यासाठी आपण एक ट्रायंगल फॉर्म केला. ठीक आहे, आता याच्यापैकी कोणता जो आहे त्याच्याने तुमचा परपेंडिक्युलर ऑफसेट सेट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे सेट बाय राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ऑफसेट सेट करण्यामध्ये राईट अँगल ट्रायंगलचा वापर तुम्ही करू शकतात. इथून जर ऑफसेट सेट करायचा आहे तर हा एक राईट अँगल ट्रायंगल तुम्ही इथे बसवा. मग आता कोणत्या प्रकारचे राईट अँगल ट्रायंगल असतात? 1 2 3 हा राईट अँगल ट्रायंगल आहे का? 3 4 5 हा आहे का? तर आता आपल्याला वाटतं की हे चेक कसं करायचं की हे 1 2 3 आर द करेक्ट डिस्टन्सेस ऑफ द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर करेक्ट आहे की इनकरेक्ट हे चेक करण्यासाठी यूज करायचा पायथागोरस थेरम. कोणता थेरम? पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम काय आहे? सिंपली जर सपोज असा ट्रायंगल असेल, हा हायपोटेनियस आहे, हा ए आणि हा बी आहे. ओके, आणि हा आहे तुमचा सपोज अँगल थीटा. दिस इज द 90 डिग्री अँगल. आता सिंपली पायथागोरस काय सांगतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर हायपोटेनियस स्क्वेअर. मग हे रिलेशन यांच्यापैकी जो कोणी सॅटिस्फाय करत असेल तो तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे. कोण सॅटिस्फाय करतं? बघा चेक करा. पहिला ऑप्शन चेक करा. 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर बरोबर 3 चा स्क्वेअर. सिक्वेन्स नाही फॉलो करायचा. फॉलो काय करायचं? मोठा आकडा जो राहील तो हायपोटेनियस राहील आणि जे दुसरे दोन राहतील ते इकडे राहतील ऑलवेज. रिपीट बघा जर समजत नसेल तर. दुसरं काय आहे तुमचा? 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर बरोबर 5 चा स्क्वेअर. आता मला सांगा 2 चा वर्ग 4, 4 अधिक 5, 5 इक्वल टू 9 होतो का? नाही होत. इथे होतो का? म्हणजे हा ए नाहीये. दुसरा 3 चा वर्ग 3 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25, 5 स्क्वेअर 25. सो बी होतो. सो याचा अर्थ हा इथे 3 4 5 मीटरच्या हिशोबाने राहू शकतो. हा तुमचा होऊन जाईल 3 मीटर, हा होऊन जाईल 4 मीटर. सो बेसिकली एक हासा या पॉइंटला ऑफसेट घ्यायचा आहे तुम्हाला, तर इथून तुम्ही एका माणसाला इकडे पाठवलं 3 मीटर वरती टेप पकड असं. मग तिथून एक माणूस इकडे 5 मीटरची होल्ड करून गोल फिरेल. ओके, आणि तो इथे 4 मीटर वाला जो येईल टेप तो टेप लावेल. म्हणजे इथून एक व्यक्ती टेप घेऊन येईल, इथून एक व्यक्ती टेप घेऊन येईल आणि इथलं डिस्टन्स आपण मोजलेलं राहील 3 मीटर. सो इथून जो टेप आणतोय त्या टेपचं अंतर 5 मीटर आणि इथून जो टेप आणतोय त्या टेपचं अंतर 4 मीटर. आणि हे 4 आणि 5 ज्या ठिकाणी मॅच होईल तो पॉइंट तुमचा परपेंडिक्युलर ऑफसेट असेल. दिस इज द राईट अँगल मेथड. याला स्विंग मेथड पण बोलू शकतो आपण. सो परपेंडिक्युलर ऑफसेट मध्ये ही तुमची करेक्ट आहे. 2 3 5 पण सॅटिस्फाय नाही करत या रिलेशनला. सो तुम्ही व्यवस्थित बघा. हे बघा अशा प्रकारे केलं जातं 3 4 5. तुमची इच्छा तुम्ही 4 इकडे घेऊ शकता, 3 इकडे. हायपोटेनियस ऑलवेज इथे असेल. ओके, हायपोटेनियस ऑलवेज इथे असेल. द नंबर ऑफ लिंक्स पर मीटर लेंथ आर. आता नंबर ऑफ लिंक्स पर मीटर लेंथ त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न तयार होऊ शकतात. आपण बघू की याच्यामध्ये नेमका कोणता. आपल्याकडे एक 20 मीटरची चेन असते आणि आपल्याकडे 30 मीटरची चेन असते. या 20 मीटर आणि 30 मीटरच्या चेन मध्ये नंबर ऑफ लिंक्स किती? लेंथ ऑफ लिंक आपण बघू. लेंथ ऑफ लिंक, लेंथ ऑफ लिंक जर बघितली तर याच्यात पण 0.2 मीटर आहे, याच्यात पण 0.2 मीटर आहे. सो तुम्ही 20 मीटरच्या चेन मध्ये 0.2 मीटरच्या किती लिंक येतील हे जर काढायचं असेल तर सिंपली 0.2 ने काय करा? डिवाइड करा. उत्तर तुम्हाला मिळून जाईल 100 नंबर ऑफ लिंक्स. तसंच इकडे तुम्हाला 0.2 ने डिवाइड केलं तर उत्तर तुम्हाला मिळून जाईल 150 नंबर ऑफ लिंक्स. सो एका याच्यात 100 लिंक्स, दुसऱ्या याच्यात 150 लिंक्स, हे दोन आले.
आता बघा, याच्यात लिंक्स जास्त कमी येतात आणि याच्यात लिंक्स जास्त येतात, पण तुम्ही पर मीटर बेसिसवर तुम्हाला काढायचंय. पर मीटर बेसिस म्हणजेच काय, 100 लिंक्स आहेत 20 मीटर मध्ये, सो डिवाइड बाय 20 करावं लागेल. सो किती लिंक आल्या, 5 पर मीटर. सिमिलरली इथे तुम्हाला डिवाइड बाय 30 करावं लागेल, कारण 30 मीटर मध्ये 150 लिंक आहेत. सो तसं जर केलं तर उत्तर परत काय येतं, 30 1 30 5, 5 पर मीटर. सो एखाद्या चेन मध्ये किती लिंक्स असतात एका मीटर अंतरात, तर त्या 5 असतात. आता इथे प्रश्न एक समजून घ्या की त्यांनी तुम्हाला 20 मीटर विचारलं काय आणि 30 मीटर विचारलं काय, दोघांचं उत्तर 5च येईल. आणि ते तुम्हाला इथे दिसतंय की 30 मीटर चेन मध्ये देर आर मोर नंबर ऑफ लिंक्स ऍज कम्पेअर्ड टू 20 मीटर चेन. 30 मीटर चेन जी 30 मीटरची असते त्याच्यामध्ये 150 लिंक्स असतात, पण 20 मीटरची चेन जी 20 मीटर असते तिच्यामध्ये 100 लिंक असतात. पण पर मीटर बेसिसवर बघितलं तर 30 मीटर चेनच्या 1 मीटर अंतरामध्ये पण 5 लिंक सापडतात आणि 20 मीटर चेनच्या 1 मीटर अंतरामध्ये पण 5च लिंक सापडतात. सो बेसिकली जर लिंक डेन्सिटी बघितली, लिंक डेन्सिटी इन द चेन, तर इट इज सेम फॉर 20 मीटर एज वेल एज 30 मीटर. सो जर असा प्रश्न विचारला की ऍज कम्पेअर्ड टू अ 20 मीटर चेन द नंबर ऑफ लिंक्स पर मीटर लेंथ ऑफ अ चेन आर डॅश इन केस ऑफ 30 मीटर चेन, तर उत्तर सेम असं लिहायचं. बोथ मध्ये पर मीटर लेंथ बेसिस लिंक सेम असतात, 5 असतात. ओके, सो व्यवस्थित लक्ष द्या. सो इथे सॉल्व्ह केलेलं आहे, इट इज ओके. फर्दर, व्हॉट इज अ स्लोप करेक्शन फॉर अ लेंथ ऑफ 30 मीटर अलॉंग अ ग्रेडियंट ऑफ 1/20 पाहिजे इथे, तरच उत्तर तुमचं येईल, नाही तर इथे ऑप्शन पण सापडणार नाही. सो हे जे आहे हे कसं सॉल्व्ह करणार, तुम्हाला स्लोप करेक्शन माहित असेल. जे स्लोप करेक्शन आहे ते h²/2l असतं. ओके, म्हणजे जो स्लोप करेक्शन आहे इट इज h²/2l. आता हे मुद्दा काय आहे नेमका, व्हॉट इज द स्लोप करेक्शन फॉर अ लेंथ ऑफ 30 मीटर अलॉंग अ ग्रेडियंट ऑफ 1/20. 30 मीटर आहे, ठीक आहे, 30 मीटर. आता ग्रेडियंट जर म्हटला तर तो 1 किती आहे, 20 आहे. ग्रेडियंट जो आहे, ग्रेडियंट, दॅट ग्रेडियंट इज 1/20. सो एकाला 20 मीटर असा ड्रॉप होतो, किंवा 20 मीटरला 1 मीटर असा ड्रॉप होतो, 20 मीटरला 1 मीटर असा ड्रॉप होतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ स्लोप किती आला, 1/20. ओके ना, 1/20, 1/20. तर आता मला सांगा 30 मीटरला काय सीन राहणार आहे. इथे त्यांनी विचारले, कारण 30 मीटर साठी किती, हे बघा त्यांनी विचारलंय 30 मीटर. सो 30 मीटरला काय राहणार आहे, 30 मीटरवर किती ड्रॉप होईल, तर सपोज x ड्रॉप होईल. मग आता 20 मीटरला जर 1 मीटर होतो, 20 मीटरला जर 1 मीटर होतो, तर 30 मीटरला किती होईल, x होईल. सो x किती आला, हा 1.5 मीटर आला. ओके, x आला 1.5 मीटर. आता हा x नेमका आला काय, तर हा आलाय 1.5 मीटर. म्हणजे ह्या 30 मीटर मध्ये इतका ड्रॉप होतो. सो आता तुमच्याकडे ही ऍक्च्युअल जमीन आहे की 30 मीटर ही लेंथ आहे आणि हे 1.5 मीटर आहे, बरोबर. तर करेक्शन काय येईल, स्लोप करेक्शन, तर सिंपल फॉर्म्युला आहे स्लोप करेक्शनचा, h²/2l. हाईट किती आहे ही, 1.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू लेंथ किती आहे, तर 30 मीटर दिलेली आहे. हे जर सॉल्व्ह केलं तर तुमचं 0.0375 मीटर हे उत्तर येतं, जे की 3.75 मीटर सेंटीमीटर असं येऊन जाईल. ओके, सो तुमचं आन्सर इथे 3.75 सेंटीमीटर हे करेक्ट असेल. तसा हा फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे. इथे तुमचा घोटाळा होऊ देऊ नका, इथे ही व्हॅल्यू 30 नाहीये तर ही व्हॅल्यू 20 आहे. ठीक आहे, इथे हे 20 पाहिजे, 20, तरच ते उत्तर येतं, नाही तर नाही येणार. An offset is laid out 5 degree from its true direction on the field. Find the resulting displacement of the plotted point on the paper in a direction parallel to the chain line, given that the length of the offset is 20 meter and the scale is 10 meter to 1 centimeter. आता बघा हे काय सांगताय की जमिनीवर आम्ही एक ऑफसेट बसवला आणि त्याला आम्ही पेपरवरती ड्रॉ करतोय, आणि पेपरवर ड्रॉ केल्यावर ती डिस्प्लेसमेंट किती येईल. का, कारण तो ऑफसेट हा ट्रूली परपेंडिक्युलर मार्क नाही होऊ शकला,
तो थोडासा चुकीचा मार्क झाला, 5 डिग्रीने तो डिफ्लेक्ट झाला. सपोज दिस इज अ लाईन आणि याला जो ऑफसेट आपण मार्क करायचं बोलतोय, दॅट ऑफसेट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट बाय हाऊ मच अँगल? इट इज इनकरेक्ट बाय 5 डिग्री अँगल. सो सपोज दिस इज द करेक्ट ऑफसेट लेंथ, दिस इज द करेक्ट ऑफसेट. ओके, लेट इट बी. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, इथे मार्क केलं की किती चूक झाली बा आपल्याकडून. मग आता आपल्याकडून 5 डिग्रीची चूक झाली. दिस इज द इनकरेक्ट वन. आता इथे तुमचं 5 डिग्री हा अँगल जो आहे, दिस इज द 5 डिग्री अँगल. ओके, 5 डिग्री इथे अँगल आहे, दिस इज 5 डिग्री. आणि जी ऑफसेटची लेंथ आहे, मग आता ऑफसेटची लेंथ, ही ऑफसेटची लेंथ किती इथे आपल्याकडे, ही ऑफसेटची लेंथ, दॅट ऑफसेट लेंथ इज 20 मीटर. 20 मीटर ऑफसेट लेंथ आहे. तर ते बोलताय की हे डिस्टन्स फाइंड करा. हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स तुम्ही फाइंड करा. सो लेट दिस डिस्टन्स बी डेल्टा. या डिस्टन्सला आपण डेल्टा बोलू. तर आता मला सांगा की 90 डिग्री तुमचा इथे येऊन जाईल, तर हा तुमचा हायपोटेनियस होतो आणि हा तुमचा ऍडजसंट साइड होते. बरोबर आहे ना? ही अपोजिट साइड, ही ऍडजसंट साइड आणि हा हायपोटेनियस साइड. सो ऑप्शन मध्ये सगळे साइन दिसत आहे, तिथे टॅन पण दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. सो सपोज आपण इथे साइन थिटा लिहिला, कारण तुम्हाला डेल्टा फाइंड करायचा आहे. तर साइन थिटा फाइंड करण्यासाठी आपल्याकडे आता हे डिस्टन्स तर नाहीये ना, हे डिस्टन्स तर नाहीये. ओके, दिस इज अननोन. त्याच्यामुळे आपल्याला अपोजिट अपॉन ऍडजसंट टॅन नाही यूज करता येणार. आपल्याला काय यूज करता येईल? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो साइन थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. व्हॉट इज साइन थिटा? इट इज साइन 5 डिग्री. ओके, साइन 5 डिग्री is equal to, what is opposite? It is delta. Divide by 20. So delta is 20 sin 5 डिग्री. हे मीटर मध्ये उत्तर आहे. ओके, हे मीटर मध्ये ऑन ग्राउंड, ऑन ग्राउंड उत्तर आहे. ठीक आहे, ऑन ग्राउंड. आता ऑन पेपर म्हटलं तर काय, स्केल बघा काय स्केल, 10 मीटर टू 1 सेंटीमीटर. तर ग्राउंड वर 20 मीटर 20 साइन 5 डिग्री इतके मीटर टू x सेंटीमीटर. बरोबर आहे का? हे तिरकस गुणाकार. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटर आहे, तर किती सेंटीमीटरचे इतके मीटर होतील? तिरकस गुणाकार करायचा. काय होऊन जाईल? 10x इज इक्वल टू 20 साइन 5 डिग्री. डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 2 साइन 5 डिग्री सेंटीमीटर. सो वेअर इज 2 साइन 5 डिग्री? 2 साइन 5 डिग्री. ओके, 2 टॅन येणार नाही, टॅन तर वापरच नाही होऊ शकत. रिपीट बघा. ओके, रिपीट बघा. समजत नाही म्हणून सोडून देऊ नका, रिपीट बघा. दिस इज द सोल्युशन. फर्दर, द चेनेज ऑफ इंटरसेक्शन पॉइंट ऑफ 2 स्ट्रेट्स इज 1060 मीटर. दोन लाईन आहेत, एक इंटरसेक्शन पॉइंट आहे, 2 स्ट्रेट लाईन आहेत, त्यांचं जे चेनेज आहे ते 1060 मीटर आहे. अँड द अँगल ऑफ इंटरसेक्शन इज 120 डिग्री. ओके, अँगल ऑफ इंटरसेक्शन. आता इथे हे कर्वचा तुमचा सिम्पली हा क्वेश्चन आहे, कर्वचा क्वेश्चन आहे. आणि ते म्हणतात की सर्क्युलर कर्व आहे. ओके, ही एक सर्क्युलर कर्व आली, हिचा एक पोर्शन आपण पकडून घेणार. ही एक सर्क्युलर कर्व आली. आता ही जी कर्व आहे, हिचे त्यांनी आपल्याला डिस्टन्सेस दिलेत काहीतरी. ओके, डिस्टन्सेस त्यांनी इथे दिलेले आहेत. 120 डिग्रीचा अँगल तिथे मार्क आउट होत आहे. ठीक आहे, 120 डिग्री अँगल मार्क करणे म्हणजे आता तो तर ओके. हा सर्कल थोडा मोठा लागेल आपल्याला.
याचा छोटा पोर्शनच बघणार आपण. ठीक आहे, जाऊ द्या. डायरेक्ट ड्रॉ करून घेऊ. ही एक सर्क्युलर कर्वचा पोर्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही दोन लाईन्स ड्रॉ केल्या लाईक दिस. अशा प्रकारे दोन लाईन ड्रॉ केल्या. आता ते म्हणताय की जो याचा इंटरसेक्शन अँगल आहे तो 120 डिग्री, हा इथे 120 डिग्री. पण तेच माझं म्हणणं आहे की हे चुकीचं दिसतं थोडं. याचा डिफ्लेक्शन अँगल येऊन जाईल 60 डिग्री, जे की आपल्याकडून खूपच चुकीचं इंटरप्रिटेशन होतंय, म्हणून ते योग्य वाटत नाही. दोन या प्रकारच्या लाईन्स आहेत. हा डिफ्लेक्शन अँगल येऊन जाईल डेल्टा. आणि हा जो अँगल आहे हा 120 डिग्री आणि यांच्यामध्ये एक सर्क्युलर कर्व आहे. आता ही जे सर्क्युलर कर्व आहे हे डिस्टन्स मे बी त्यांनी दिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षाही आपण याला पूर्ण कर्वला कनेक्ट करून घेऊ. जर याला पूर्ण कर्वला आपण इथे कनेक्ट केलं, ठीक आहे, तर ही लाईन एक ड्रॉ होते, ही लाईन एक ड्रॉ होते इथून अशी. आणि हे सगळं ड्रॉ झाल्यानंतर हा जो अँगल असतो हा असतो φ/2. हा असतो तुमचा फाय. आता इथे जर म्हटलं तर हा तुमचा इंटरसेक्शन अँगल आहे आणि हा फाय. तर तुम्ही फाय कसा कॅल्क्युलेट करतात? इंटरसेक्शन अँगल प्लस फाय. इंटरसेक्शन अँगल प्लस फाय हा इक्वल टू होतो 180 डिग्री, कारण ही स्ट्रेट लाईन असते. सो इथे डिफ्लेक्शन अँगल तुम्हाला मिळून जाईल 120 डिग्री मायनस 180 डिग्री मायनस 120 डिग्री 60 डिग्री. सो दिस अँगल इज 60 डिग्री. आणि कुठे दिलंय तर इथे दिलंय की अँगल जो आहे 160 डिग्रीचा आहे. ओके. जे रेडियस आहे कर्वची ती आहे 570 मीटर. 570 मीटर रेडियस आहे. इथे तुमचा 90 डिग्रीचा अँगल असतो. सो 90 डिग्रीचा अँगल असतो. ओके. आता इथे तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स विचारलेलं आहे ना, अपोजिट. आता tan ऑफ φ/2, tan ऑफ φ/2 इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजसंट, अपोजिट अपॉन adjacent. So tan of φ/2 is equal to, what is the opposite distance? This is the tangent length. This is the tangent length. Tangent length. And what is the adjacent? This is the radius. So तुमचा tangent length चा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टँजंट लेंथचा फॉर्म्युला आला r tan of φ/2. दिस इज द फॉर्म्युला फॉर टँजंट लेंथ. आणि याच्यात फक्त आणि फक्त हे पुट केलं 570 मीटर रेडियस आहे 570 आणि tan of φ/2 इज सिम्पली what is phi? Phi is 60 degree. So φ/2 is 60/2. So this is 570 divided by √3. Okay. So what is the approximate answer? ते solve करा. The approximate answer comes out to be 329.09 meter. Okay, 329.09 meter, जे की आहे तुमचं C. So tangent length काय आहे ते तुम्ही नीट समजून घ्या. So this is the solution. Next, the length of a road measured with a 30 meter chain. एक रोड होता, त्याची तुम्ही लेंथ मोजली, ती लेंथ मोजली 300 मीटर भेटली.
ठीक आहे, पण असं झालं की जी चेन होती ती 10 सेंटीमीटर टू लॉंग होती. याचा अर्थ हे जे डिस्टन्स मोजलं हे किती चेनने मोजलं? 30.01 मीटर इतक्या लॉंग चेनने, कारण इथे 10 सेंटीमीटर टू लॉंग आहे. ऍक्च्युअल लेंथ काय येईल मग चेनची? ऍक्च्युअल म्हणजेच इनकरेक्ट लेंथ, ऍक्च्युअल म्हणजेच इनकरेक्ट लेंथ इज इक्वल टू 30 प्लस 10 सेंटीमीटर टू लॉंग आहे म्हणजे एक्स्ट्रा आहे 0.01 मीटर. ओके, सो इट विल बी 30.01 मीटर ही आली त्याची लेंथ. सो हे सगळं काय झालं? इनकरेक्ट झालं. काय इनकरेक्ट झालं? इनकरेक्ट चेनने जे डिस्टन्स मोजणार ते इनकरेक्ट राहील. मग त्यांनी म्हटलं की 30 मीटरच्या चेनने करेक्ट अंतर काय मोजलं गेलं असतं? सो सपोज करेक्ट अंतर आपलं एक्स आहे, एक्स करेक्ट, आणि ही चेन कोणती आहे? 30 मीटर. सो हे झालं तुमचं करेक्ट. ओके, सो करेक्ट काय येईल मग? करेक्ट इक्वल टू इनकरेक्ट, करेक्ट इक्वल टू इनकरेक्ट. सॉल्व जर केलं तर काय येतं? 30 इंटू एक्स सांगितलंय मी, करेक्टचा गुणाकार इकडे, इनकरेक्टचा तिकडे. 30 इंटू एक्स इक्वल टू 30.01 इंटू 300. एकदम सोपे प्रश्न आहे इथे. एक्स इक्वल टू डिवाइड केलं तुम्ही, हा 1 हा 10, 300.1 मीटर. दिस इज द करेक्ट डिस्टन्स. सो 301 मीटर इज द करेक्ट आन्सर. ओके, हे फॉर्म्युला वगैरे यूज करतात, पण आपलं हे सोपं आहे. चुकीचे अंतर कोणते आणि बरोबर अंतर कोणते हे पहिले फिगर आउट करा आणि नंतर सरळ सरळ गुणाकार इक्वेट करा. चुकीच्यांचा गुणाकार बरोबर, बरोबरांचा गुणाकार. लास्ट, इफ द क्वाड्रंटल बेरिंग इन अ क्वाड्रंटल इन द होल सर्कल पाहिजे इथे. होल सर्कल बेरिंग सिस्टम ऑफ अ लाइन इज, in the whole circle bearing system, bearing of a line is 320 डिग्री 30. म्हणजे तुमच्याकडे सिंपली काय हे असे क्वाड्रंट आहेत. ओके, दीज आर युअर क्वाड्रंट्स. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करताय? एका लाईनची बेअरिंग मोजताय. तर ही जी बेअरिंग आहे ही बेअरिंग किती आहे? त्यांनी दिली आहे 320 डिग्री बेअरिंग आहे. किती आहे? 320 डिग्री 30 मिनिट. आता मला सांगा याची क्वाड्रंटल बेअरिंग काय येऊन जाईल? हा असतो तुमचा नॉर्थ, हे असतो तुमचं साऊथ, दिस इज युअर ईस्ट अँड दिस इज युअर वेस्ट, असं असणार आहे. ओके, आता मग सिंपल आहे की ही बेअरिंग तुम्ही कशी लिहिणार? नॉर्थ कडून वेस्ट कडे. सो सम नॉर्थ वेस्ट असा आन्सर असणार आहे. तर हे किती येईल? हे पूर्ण 360 आणि हा 320 डिग्री. हे किती टाकले तर 360 कंप्लीट होतं? ते वजाबाकी करायची तुम्हाला. काहींना तीच सवय असेल की 360 डिग्री याच्यातून काय वजा करायचा? 320 डिग्री 30 मिनिट. पण मग ही अशी वजाबाकी होत नाही, म्हणून आपल्याला कसं लिहावं लागतं मग? 359 डिग्री 60 मिनिट याच्यातून तुम्ही 320 डिग्री 30 मिनिट सबस्ट्रॅक्ट करू शकतात. ओके, असं लिहायचं, कारण 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री होतो, तर तो 360 होऊन जाईल. पण लिहिताना असं लिहावं लागतं, वजाबाकी अशी होते. इथे उरला मग तुमचा 30 आणि इथे उरले 9तून 0 9, 5तून 2 गेले 3, 3तून 3 गेले 0, 39 डिग्री 30 मिनिट. सो द आन्सर विल बी 39 डिग्री 30 मिनिट, 39 डिग्री 30 मिनिट. नॉर्थ 39 डिग्री 30 मिनिट वेस्ट, नॉर्थ 39 डिग्री 30 मिनिट वेस्ट इज द करेक्ट आन्सर. इवन तुम्ही हे पण करू शकले असते की 320 मध्ये जर आपण 40 पुट केले तर ते 360 डिग्री 30 मिनिट एक्स्ट्रा होता. म्हणजे 40 ने पुट करायचे, 39 30 इतके पुट करायचे. म्हणजे याच्यात जर तुम्ही 39 डिग्री 30 मिनिट ऍड केले असते तर हे 360 होऊन जातं. असं पण लॉजिक तुमचं चाललं असतं. म्हणजे ऑफकोर्स 40 डिग्री पेक्षा जास्त उत्तर तर कधीच नव्हतं. सो सी तर गेलाच होता, कारण इथे जर 40 डिग्री टाकलं तुम्ही तर तो 360च्या पुढे चालला जातो. तर हे तर नव्हतेच. विषय फक्त हा आणि हा होता. आता नॉर्थ वेस्ट मोजलं असतं तुम्ही, नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट नसलं मोजलं तर सॉल्व्ह करायची पण गरज नव्हती. डायरेक्टली तुम्ही क्वाड्रंट बघून पण उत्तर देऊ शकले असते. ओके, सो दीज आर दी 10 इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स ऑन सर्वेइंग. नेक्स्ट न्यूमरिकल डोस आपला हायवे इंजिनिअरिंग वर असेल आणि
नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण न्यूमरिकल डोस या सिरीज मध्ये बघणार आहोत. बट तुम्ही पर्टिक्युलरली याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत पण याला सिम्पली शेअर करा. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण कंटिन्युअसली व्हिडिओ याच्यावरती येणार आहेत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.